नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन, शारदा मातेला वंदन, माझ्या गुरूंचं स्मरण करते, माता पित्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताबद्दल प्रेम आहे, भगवंताचा वास आहे, त्या सर्वांना नमस्कार करून आपण आता पुढच्या अर्थाकडे जाऊया। 14व्या अध्यायापर्यंत आलो आहे। आता जवळजवळ आपली गीता संपायला आली आहे। 14, 15, 16, 17, 18 कमी अध्याय राहिलेले आहेत आता। आणि मुख्य म्हणजे 14वा आणि 15व्या अध्यायापर्यंत। 15वा अध्याय हा शेवट म्हटला जातो, जवळजवळ ज्ञानाचा शेवट, म्हणजे ज्ञान त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। आणि त्याच्यानंतर 16, 17 अध्याय हे तर आपले आत्मपरीक्षणाचे अध्याय असं सांगितलं जातं। आणि 18वा अध्याय हा कलश अध्याय सांगितला जातो की ज्याच्यामध्ये संपूर्ण गीतेचं सार आलेलं आहे। तर अशा प्रकारे हळूहळू आपण पुढे जात आहोत। 14व्या अध्याय मी म्हणते आणि नंतर मग आपण त्याचा अर्थ थोडासा बघूया। ओम श्री परमात्मने नमः। अथ चतुर्दशोऽध्यायः। श्री भगवानुवाच परं भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः। इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः। सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च। मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं। सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत। सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः। तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता। सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसम्भवाः। निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्। तत्र सत्त्वनिर्मलत्वात् प्रकाशकमनामयं। सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ। रजोरागात्मकं विद्धि तृष्णासंगसमुद्भवं। तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनं। तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां। प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत। सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत। ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत। रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत। रजस्सत्वं तमश्चैव तमस्सत्वं रजस्तथा। सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते। ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्वमित्युत। लोभप्रवृत्तिरारम्भ कर्मणामशमस्पृहा। रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ। अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च। तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन। यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत्। तदोत्तमविदाल्लोकान् अमलान् प्रतिपद्यते। रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गिषु जायते। तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते। कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं। रजसस्तु फलं दुःखम् अज्ञानं तमसः फलं। सत्त्वात् संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च। प्रमादमोहो तमसो भवतो ज्ञानमेव च। ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः। जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः। नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति। गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति। गुणानेतानतीत्यत्रीन् देहि देहसमुद्भवान्। जन्म मृत्युजरा दुःखैर्विमुक्तो मृतमश्नुते। अर्जुन उवाच कैर्लिङ्गैस्त्रीन् गुणानेतानतीतो भवति प्रभो। किमाचार कथं चैतां स्त्रीन् गुणानतिवर्तते। श्रीभगवानुवाच प्रकाशञ्च प्रवृत्तिञ्च मोहमेव च पाण्डव। न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति।
उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति नेङ्गते समदुःखसुखस्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः तुल्यप्रिया प्रियो धीरस्तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः सर्वारम्भपरित्यागी गुणातीत स उच्यते माञ्चयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीतैतान् ब्रह्मभूयाय कल्पते ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम् अमृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। आपण पाहत होतो सत्वगुण, रजोगुण, तमोगुण ह्या सगळ्या गुणांचं वर्णन या अध्यायामध्ये आहे, म्हणून या अध्यायाचं नावच गुणत्रय विभाग योग असं आहे। तर सत्वगुण वाढला म्हणजे काय होतं? आधी आपण सत्वगुण कसा असतो, सत्वगुणी काय काय कार्य करतो, सत्वगुणाची कर्म म्हणजे कुठली कर्म, हे सगळं आतापर्यंत पाहिलं। मग त्यानंतर की म्हणजे अंतकाळी कुठला गुण वाढला म्हणजे कुठल्या योनीला जातो, तर त्याच्यामध्ये आपण सत्वगुणाचं बघितलं होतं की ज्यावेळी सत्वगुण वाढलेला असतो त्यावेळी जर देहधारी मनुष्याचा मृत्यू झाला तर तो उत्तम लोकामध्ये जातो, म्हणजे उत्तम लोक त्याला मिळतो, हे आपण मागच्या वेळेस पाहिलं। मग आता रजसी प्रलयं गत्वा कर्मसंगीषु जायते तथा प्रलीनस्तमसी मूढयोनिषु जायते, म्हणजे की रजोगुण वाढला असता जर मरण आलं तर काय होतं? रजोगुण वाढला असता म्हणजे मरणाच्या वेळी अंतकाळी जर रजोगुण वाढला तर त्या माणसाला कुठली योनी मिळते, आणि तमोगुण वाढला तर कुठली योनी मिळते, हे 15व्या श्लोकामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं आहे। अंतसमयी कोणत्याही मनुष्यात कोणत्याही कारणाने रजोगुणांच्या लोभ प्रवृत्ती, अशांती, स्पृहा इत्यादी वृत्ती वाढल्या आणि त्याच वृत्तीच्या चिंतनामध्ये त्याचा मृत्यू झाला तर तो मृतात्मा प्राणी कर्माची आसक्ती ठेवणाऱ्या मनुष्याच्या जन्माला येतो। रजोगुण वाढला की परत मनुष्य योनीतच जन्म घ्यावा लागतो, आणि ज्याने आयुष्यभर शुभकर्म केलेलं आहे, शुभाचरण केलेलं आहे, ज्याचे भावही उत्तम आहेत, तो जर अंतकाळी रजोगुण वाढला असता मृत्यू पावला तर तो मृत्यूनंतर मनुष्य जन्मात येऊनही त्याचे आचरण भाव उत्तमच राहील, तो शुभकर्म करणाराच होईल। म्हणजे साधारण जीवनभर आयुष्यभर एखाद्या माणसाने जर शुभकर्म केलेलं आहे, सात्विक कर्म केलेलं आहे, आणि अंतकाळी जरी त्याचा रजोगुण वाढलेला असला तरीसुद्धा त्यांनी सांगितलं आहे असं की तो मनुष्य योनीतच येईल, पण मनुष्य योनीमध्ये येऊन आयुष्यभर त्यांनी जे केलेलं आहे तोच जन्म त्याला मिळेल। परंतु तमोगुणाचं मात्र वेगळं आहे की तमोगुणाचं त्यांनी सांगितलं की अंतकाळी जर त्या माणसाचा तमोगुण वाढला तर मग त्याला काय होतं, किडा म्हणजे मनुष्य, पशु, पक्षी, कीटक, पतंग, वृक्ष, लता इत्यादी मूढ योनीमध्ये त्याचा जन्म होतो, तमोगुणी वृत्ती जर वाढली तर। आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की ते आत्मज्ञानी पुरुष होते, पण शेवटी त्यांना काय थोडंसं तर विचार त्या बोर दिसलं, टप्पोरं बोर, आणि त्याच्यामध्ये त्यांची वासना गुंतली आणि त्यांना त्या आळीचा जन्म घ्यावा लागला। म्हणजे तमोगुण एक क्षणभर अर्धा क्षण त्यांचा वाढला असेल, पण तो जन्मही त्यांना किती वेळ घ्यावा लागला तर अगदी एक काय 2 मिनिट असेल, काय क्षणभर असेल, असा तेवढाच वेळ घ्यावा लागला, नंतर त्यांची त्याच्यातून मुक्तता झाली। म्हणून त्यांनी सांगितलं की या मूढ योनीमध्ये मूढता तर सर्वात राहते, परंतु ती कमी अधिक रूपाने राहत असते। जसे वृक्ष, लता इत्यादी योनीत जितकी मूढता असते तितकी मूढता पशु, पक्षी इत्यादी योनीत नसते। म्हणजे या तमोगुणाच्या सुद्धा दोन प्रकार सांगितलेले आहेत। एक वृक्ष, वेली, झाडं हा पण तमोगुणाचीच एक योनी आहे, आणि पशु, पक्षी, कीटक ही सुद्धा तमोगुणाचीच योनी आहे। पण पशु, पक्षी, कीटक यांना निदान थोडं का होईना ज्ञान असतं,
आणि ते इकडून तिकडे जाऊ शकतात. पण वृक्ष, लता, वेली ह्या कशा असतात, जिथे असतात तिथेच असतात, त्यांना इकडे तिकडे जाता येत नाही. म्हणजे अजून खालचा प्रकार आहे तो. पण तमोगुण वाढल्यानंतर अशा योनीला जावं लागतं असं त्यांनी सांगितलं आहे. आणि म्हणून काय करायला पाहिजे तर मनुष्याने सत्संगाला महत्त्व द्यायला पाहिजे, स्वाध्यायाला महत्त्व द्यायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे काय होतं की तो परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकतो. हे तर त्यांनी प्रत्येक वेळेस आपल्याला सांगितलेलंच आहे. म्हणजे शुभ उत्तम कर्म करणारा जो मनुष्य असतो तो जर अंतसमयी तमोगुणाची तात्पुरती वृद्धी वाढली, तात्पुरता त्याच्या मनामध्ये आलं समजा असं काही, तर तो त्या योनीमध्ये जन्माला आला तर तेथेही त्याचे गुण आचरण चांगलेच राहतात. त्याचा स्वभाव शुभकर्म करण्याचाच राहतो. जसं आपल्याला जडभरताचं उदाहरण माहिती आहे बघा. भागवतामध्ये भरत राजा होता म्हणजे, आणि अनेक वर्ष उत्तम राज्य केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी सर्वसंग परित्याग करायचं ठरवलं. आपल्या मुलांना सगळं राज्य सुपूर्द केलं आणि हे जे भरत राजा होते हे वनामध्ये जाऊन राहायला लागले. आणि वनामध्ये जाऊन झोपडी बांधून तिथे ते राहायला लागले. त्यांचं नित्यकर्म करत होते. आणि अचानक एक दिवस काय झालं की त्यांच्या स्नान करत असताना गंगेमध्ये एक हरिणी गर्भवती होती आणि तिच्या पाठीमागे वाघ लागला होता. तर त्या भीतीने ती जोरात पळत आली आणि पळत आलेली असताना तिने त्या पाण्यामध्ये जीवाच्या आकांताने उडी घेतली. आणि उडी घेतल्याबरोबर भीतीमुळे काय झालं, तिचा गर्भ गळून पडला. म्हणजे गर्भगळीत होणं काय असतं ते अतिशय घाबरल्यामुळे तिचा गर्भ गळून, म्हणजे ते जे अर्भक होतं ते जन्माला आलं आणि ती जी हरिणी होती ती मरून गेली. आणि मग हे अर्भक हे अर्घ्य देत होते, यांच्या हातामध्ये पाणी होतं आणि त्यांच्या हातातच ते पिल्लू आलं. आणि त्याला पाहिल्याबरोबर त्यांच्या मनामध्ये दयेचा उगम झाला. आता ते भरत मुनी झाले होते, आता राजाचं कर्म त्यांनी सगळं सोडलं होतं, सर्व संघ परित्याग केला होता आणि इकडे राहत होते संन्याशासारखं. आणि दया हा गुण त्यांच्याकडे आला आणि त्यांनी त्या पिल्लाला ते घरी घेऊन आले आपल्या झोपडीमध्ये. मग त्याच्यासाठी मऊ गवत अंथरलं, त्याला त्याच्यावर झोपवलं, मग त्याची ते शुश्रूषा करायला लागले की जेणेकरून याला काही त्रास होणार नाही. मग त्याला खायला घालणं, त्याला प्यायला घालणं, म्हणजे सारखं ते त्याच्या मायेमध्ये इतके गुंतून गेले. खरं ती माया सोडून आले होते, आपल्या मुलाबाळांचा त्याग करून आले होते आणि या हरणाच्या पिल्लामध्ये ते गुंतले. आणि मग नंतर मग काय झालं, यथावकाश त्यांना जेव्हा मरण आलं अंतकाली, सतत त्या अर्भकाचा विचार ते करत होते, हरणाच्या पाडसाचा. ते करता करता त्यांना मरण आलं आणि त्यांना जन्म मिळाला, तो हरणाचा मिळाला. अशी जडभरताची कथा सांगतात की हा भरत राजा. आणि मग त्या हरणाचा जन्म त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी असं सांगितलं, मूढ योनी हरणाचा जन्म तर त्यांना मिळाला, परंतु त्यांचा मनुष्य जन्मात केलेला त्याग, केलेलं तप, हे सगळं हरणाच्या जन्मातही त्यांच्या लक्षात राहिलं. आणि मग त्यांनी कसं केलं, म्हणजे सात्विक हरिण म्हणतो ना आपण, तसं ते होतं. म्हणजे ते हरिण काही असं खात नव्हतं, वाळलेलं गवत खात होतं आणि आपल्या आई मुलं बाळांना सोडून ते एकटं राहत होतं. म्हणजे विवेक आणि वैराग्य जागृत होतं हरणाच्या पण जन्मामध्ये. आणि मग नंतर काय झालं की ते काही दिवसच त्या हरणाच्या जन्मात त्यांना राहावं लागलं आणि मग त्यांचा परत मृत्यू झाला. आणि मग परत ते जन्माला आले, ते जडभरत म्हणून एका ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आले. आणि मग त्या जन्मात त्यांनी असं ठरवलं की आता काहीच करायचं नाही, की कुठलंही कर्म करायचं नाही की जेणेकरून मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. आणि म्हणून त्यांचं नाव जडभरत असं पडलं. अशी ती कथा सांगतात. म्हणजे आपल्याला इथे बघायचं काय होतं की आयुष्यभर चांगलं कर्म केलेलं आहे, पण येणं केनं प्रकारेनं काही योगायोगाने म्हणा किंवा काही अपघाताने म्हणा किंवा ही दयावृत्ती त्यांच्या मनात आली म्हणून की त्यांना ते तमोगुणी योनीमध्ये जन्म घ्यावा लागला. पण तो थोड्या वेळासाठीच घ्यावा लागला, नंतर परत त्यांनी जे आयुष्यभर केलेलं असतं तेच त्यांना हे करायला मिळालं. म्हणजे अंतकाळी गुणांची तात्कालिक वाढ झालेली असता मरणाऱ्या मनुष्याच्या अशा गती का होतात हे पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे. आता 16वा श्लोक.